शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये खत टाकण्यासाठी. आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं खतं आपण कोणते घेतले आणि मिक्स करणं चालू आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण कुठल्या खतं आणि कशा प्रकारे घेतली याची आपण माहिती घेऊया. आणि खताचा कितवा डोस आहे ते पण आपण यामध्ये घेऊया. तर यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं खत कोणतं घेतलं, तर यामध्ये आपण घेतलेलं आहे पोटॅश 1 गोणी. त्याच्यानंतर DAP घेतलेलं आहे आपण इथं 2 गोण्या. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे इथं झिंक घेतलेलं आहे. इथे झिंक मायक्रोन्यूट्रन्समध्ये घेतलेलं आहे. म्हणजे त्यात सर्व प्रकारची मायक्रोन्यूट्रन्स आलेली आहेत 10 किलो. आणि DAP 2 गोण्या, पोटॅश 1, मायक्रोन्यूट्रन्स 10 किलो, झिंक बेसमधलं. आणि त्याच्यानंतर कीटकनाशक 5 किलोची बॅग घेतली आहे क्लोरोपायरिफॉसची. अशा प्रकारे खतं आपण इथे घेतली 2 एकरसाठी. आणि ते फावड्यानं खोऱ्यानं आपण सर्व मिक्स केलं आहे. आणि आता मिक्स केल्यानंतर आता हे बकेटमध्ये भरायचे आणि आपल्याला इथं सर्वत्र टाकायचं आहे, म्हणजे शिंपडायचं आहे सरीमध्ये ऊसाच्या बुडापाशी. तर अशा प्रकारे खत टाकणं चालू केलं आहे. ज्या सऱ्या आहेत त्या सऱ्यांवर इथं अशा प्रकारे खत फेकणं चालू झालं आहे. हे बघा, अशा प्रकारे जबरदस्त. हे बघा, बकेटमध्ये घेऊन सरीमध्ये टाकणं चालू आहे. अंतर आहे इथं 2 सरीमधलं 5 फूट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टक्कर पद्धत. व्हरायटी आहे 8005, 2.5 टन एकरी लागलेला आहे. 2 एकरचा प्लॉट आहे. तर पहिला डोस अशा प्रकारे जर दिला आपण तर आपल्याला NPKचं प्रमाण मिळेल. क्लोरोपायरिफॉसमुळं हुमणी वगैरे किंवा वाळवीचा अटॅक असेल तर तो संपून जाईल. खोडकिडा लागणार नाही, सड लागणार नाही मुळ्यांना. आणि त्याच्यानंतर खोडकिडा नाही लागल्यामुळं काजळी पण येणार नाही. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास ऊसाची वाढ चांगली होईल. आता याला पाणी द्यायचं. पाणी दिल्यानंतर स्प्रिंकलरने किंवा सरीनं पाणी दिलं तरी चालते. पण त्याआधी हे खत जे आहे हे आपण इथं वखरपाळी करून बुजू शकतो. किंवा बुजवता ऊस छोटा असल्यामुळे ऊसही बुजू शकते. परंतु स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर आतमध्ये याच्यात माती मिक्स होऊन ते पण चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊ शकतात. खत मिसळल्या जाते. तर अशा प्रकारे आपल्याला इथं खत टाकणं चालू केलेलं आहे. तर अशा प्रकारे खतं दिल्यास आपला ऊस एकदम चांगला जोमदार वाढू शकते आणि निरोगी राहू शकते. आणि उत्पादनात आपल्या पुढे वाढ होऊ शकते. आणि फुटव्यांची संख्या जी वाढलेली आहे ती अजून वाढेल. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतील. आणि प्रत्येक फुटवा जाड आणि जिवंत राहील आणि जाड होईल.